नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. NCSM नॅशनल काउन्सिल सायन्स म्युझियम यांच्याकडून मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे त्यानुसार नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियमसाठीची आहे. याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम NCSM ॲज अन ऑटोनॉमस scientific organization functional under Ministry of Culture, Government of India invites application from eligible candidates for the following post. इथे पाहू शकता पहिलं जे पद आहे ऑफिस असिस्टंट ग्रेड 3 या पदासाठीचे एकूण 4 जागा आहेत. युनिट्स पाहू शकता नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम हेडक्वार्टर्स कोलकाता आणि त्याच्यानंतर ढेंकनाळ सायन्स सेंटरसाठी आहे. याच्यामध्ये जागा पाहू शकता SC साठी एक आहे, OBC एक आणि ओपनसाठी एक आहे. त्याच्यानंतर OBCसाठी एक आहे ते परत ओपनसाठी. त्याच्यानंतर पुढचं पद आहे टेक्निकल असिस्टंट A सिव्हिलमध्ये 2 जागा आहेत. याच्यासाठी कोलकाता आणि कोलकाता म्युझियम्समध्ये आहे. ओपनसाठी आहेत दोन्ही जागा. त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट ग्रेड 3साठी पाहू शकता ॲट नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स हेडक्वार्टर्स कोलकाता याच्यासाठी 3 जागा आहेत. ऑफिस असिस्टंट ग्रेड 3साठीच्या दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर ढेंकनाळ सायन्स सेंटरसाठी ओडिशामध्ये एक पोस्ट आहे. स्केल ऑफ पे पाहू शकता इथे देण्यात आलेली आहे. पे मॅट्रिक्स 19,900 63,200 लेवल 2 अदर अलाउन्स. त्याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन महत्त्वाचं पाहू शकता हायर सेकंडरी और इट्स इक्विलंट म्हणजेच 12वी. द कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय टायपिंग टेस्ट ऑफ 10 मिनिट्स ड्युरेशन म्हणजे टायपिंग टेस्ट क्वालिफाय करणं आवश्यक आहे. 10 मिनिटाची टेस्ट ड्युरेशन आहे. याच्यामध्ये 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश आणि 30 वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये जे आहे ते आवश्यक आहे. किंवा कम्प्युटरमध्ये करस्पॉन्डन्स पाहू शकता 10,500 किंवा 9,000 की डिप्रेशन पर आवर KDPH रिस्पेक्टिवली ड्युली सपोर्टेड बाय सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेटने गव्हर्नमेंट ऑफ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशनमधून जे टायपिंगची स्पीड टेस्ट आहे डिप्रेशनमध्ये किड्स याच्यामध्ये की डिप्रेशन आहे ते असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये 10 मिनिटामध्ये ड्युरेशनमध्ये 35 वर्ड पर मिनिट आणि 30 वर्ड पर मिनिट हिंदीसाठी हे जे टायपिंग टेस्ट आहे हे टायपिंग जे आहे टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे. त्याचं सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे. याच्यासाठीचं वयाची पात्रता पाहू शकता नॉट मोर दॅन 25 इयर्स म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त वय नसावं याच्यासाठी म्हणजे 25 वर्षापर्यंतची वयाची पात्रता आहे. तर लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशनच्या डेटच्या वेळेस जे लास्ट डेट आहे त्या वेळेला तुमचं 25 वर्षापर्यंतच्या वय असणं आवश्यक आहे. 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर याच्यानुसार पाहू शकता जॉब डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे. काय काम करायचं आहे टायपिंग डिस्पॅच ऑफ डाक्स म्हणजे टायपिंग करायची आहे. त्याचबरोबर डिस्पॅच करायचे आहेत डाक्स म्हणजे पोस्ट इश्यू ऑफ तिकीट्स इश्यू करायचे आहेत. फोटोकॉपीइंग आहे. मेंटेनन्स ऑफ फाईल मेंटेनिंग आहे. प्रिपरेशन अँड प्रोसेसिंग ऑफ बिल्स प्रोसेसिंग मेकिंग एंट्रीज इन व्हेरियस रजिस्टर्स. त्याच्यानंतर लेजर ठेवणे आहे. हँडलिंग ऑफ पर्चेस अँड स्टोअर कम्प्लिटेशन आहे. फॅक्ट्स ऑफ फिगर्स इन रिपोर्ट्स स्टेटमेंट्स अकाउंट्स इन कम्प्युटर. त्याच्यानंतर कॅश हँडलिंग आहे. चेक रायटिंग आहे वेन एव्हर रिक्वायर्ड. एनी अदर वर्क इंटरेस्टेड बाय द सुपरवायझर्स टाईम टू टाईम. त्याच्यामध्ये पण पाहू शकता पुढे टेक्निकल असिस्टंट A सिव्हिल नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम याच्यासाठीची महत्त्वाची माहिती पाहूयात. शैक्षणिक पात्रता पाहू शकता टेक्निकल असिस्टंट A सिव्हिलसाठी डिप्लोमा कोर्स आहे 3 वर्षाचा सिव्हिलमध्ये पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता पाहू शकता नॉट मोर दॅन 35 इयर्स म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. ऑफलाईन अर्ज करताना जॉब डिस्क्रिप्शन पाहू शकता रिपेअर अँड मेंटेनन्स आहे ऑफ बिल्डिंग्स अँड इन्स्टॉलेशन अँड अदर डेव्हलपमेंट ऑफ लँडस्केप मेंटेनन्स ऑफ सायन्स वर्क्स इन्क्लुडिंग ऑल एक्झिबिट्स overviewing of monitoring work, upkeeping work, general care of taking the campus, preparation estimates and tender papers, supervision of the construction installation of the work, minor designing work. हे आहे गाईडलाईन इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत ते चेक केले जाऊ शकतात. सॅटिस्फाय देमसेल्फ म्हणजे पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन करताना NCSMसाठीच्या कशा पद्धतीने अर्ज करायचा पाहू शकता. ॲप्लिकेशन्स आर रिक्वायर्ड टू बी सबमिटेड प्रिसिफाईड फॉर्मॅट ओनली विथ द सेल्फ अटेस्टेड कॉपीज म्हणजे जे सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट आहेत तुमचे कॉपीज आहेत
त्या तुमच्याबरोबर असणे गरजेचे आहे. ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज सादर करताना रिलेव्हंट डॉक्युमेंट्सनुसार याच्यामध्ये पाहू शकता. ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू पेस्ट रिसेंट पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. Candidates are advised that the hour interest of the submit the applications much before the closing date. म्हणजे लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे शेवटच्या दिवसाच्या अगोदर. NCSM is its considered units will be responsible for the candidates not being able to submit their application. म्हणजे लवकर सबमिट नाही झालं तर तुमच्यावर जबाबदारी असणार याची. बिफोर सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्स मस्ट चेक दॅट दे हॅव फिल्ड करेक्ट डिटेल्स. म्हणजे डिटेल्स चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पेमेंट पाहू शकता. कॅन्डिडेट्स क्लेमिंग ऑफ द एज रिलॅक्सेशन मे डिपेंड पर्सनल अँड ट्रेनिंग ऑफिस मेमोरंडम याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये पाहू शकता मोड ऑफ पेमेंट. ॲप्लिकेशन फी कशा पद्धतीने पे करायची आणि किती फी आहे. नॉन रिफंडेबल ॲप्लिकेबल फी आहे 885 म्हणजे फीस 750 प्लस 18% GST 135 रुपीज 885 रुपीज. ही डिमांड ड्राफ्टनी करायची आहेत. नॅशनलाइज बँक डॉन इन फेवर ऑफ म्हणजे ह्या नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियमच्या नावाने डिमांड ड्राफ्ट करायचं आहे. पेबल ऑफ कोलकाता सेम शाल बी अटॅच म्हणजे अर्ज करताना हा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो जोडणे आवश्यक आहे थ्रू द ऑनलाईन ट्रान्सफर इ रेमिटन्स किंवा ऑनलाईन ट्रान्सफरसुद्धा केलं जाऊ शकतं. यासाठी बँक अकाउंट नेम अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे त्याच्यावर केले जाऊ शकतं. त्याच्यानंतर इथे पुढे पाहू शकता जी फी पेमेंटची हे आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. पुढे पाहू शकता इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट completed application specified form together with non refundable application fee म्हणजे ॲप्लिकेशन फी आणि डॉक्युमेंट्स आणि अर्ज हा सगळा एकत्र जोडून सेल्फ अटेस्टेड कॉपीज बरोबर तुम्हाला फोटोग्राफ सकट 11 मार्च 2024च्या अगोदर दिलेला ॲड्रेस आहे त्याच्यानी पोस्टनी तुम्हाला तो पाठवणे आवश्यक आहे. ॲड्रेस इथे पाहू शकता. हा जो ॲड्रेस आहे सेक्शन ऑफिसर ॲडमिन नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम कोलकाता. तर हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर तुम्हाला त्याचे ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे पूर्ण असं फिल आउट करून डिटेलमध्ये पाठवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे यासाठी पाहू शकता जो अर्ज आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे तो इथे देण्यात आलेला आहे तो भरण्यासाठीचा. अशा पद्धतीने हा जो ॲप्लिकेशन फॉर्मॅट आहे तो प्रिंट आउट काढून तो पूर्ण फिल केला जाऊ शकतो आणि फिल केल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स अटॅच करून पासपोर्ट साईज फोटोग्राफ अटॅच करून तुम्ही तो डिमांड ड्राफ्टसह म्हणजे ॲप्लिकेशन फीसह दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियमसाठीची विविध पदांसाठीची त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.